नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरातले वाद संपत नाहीत तोपर्यंतच अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात एक मोठं वादळ निर्माण झालं आहे. अचानक मीडियावाले आणि बाकीचे पोलीस हे आहेत ते मधुभाऊंना अटक करण्यासाठी नव्या खुनाच्या संदर्भात आलेले असताना अर्जुन आणि सायली कशा प्रकारे या संकटांना मोठ्या धीराने तोंड देतात. महिपतने ज्या प्रकारे मधुभाऊंसाठी खड्डा खणला आहे, ज्या प्रकारे दामिनी आणि महिपतने मिळून एका खुनाचा आळ हा मधुभाऊंवर आणण्याचा प्रयत्न करून दत्ताच्याच पायावर कुऱ्हाड महिपत व दामिनी या दोघांनी मारून घेतल्यानंतर आता आपला अर्जुन हा कशा प्रकारे या केसचा सगळा सोक्षमोक्ष लावणार आणि हा खून मधुभाऊने नाही तर स्वतः महिपतनेच कसा केलेला आहे आणि दामिनीला तो कोर्टात कशा प्रकारे हरवून पुन्हा एकदा या केसला सिद्ध करून दाखवणार की तो कसा या केसमध्ये मास्टर आहे आणि तो काही त्याच्या सायलीसाठी करू शकतो, हे पुन्हा एकदा त्याने कोर्टात सिद्ध करून दाखवलेलं असणार आहे. आणि म्हणून महिपत आणि दामिनी पुन्हा एकदा तोंडावर पडणार आहेत. ते कसं हे आजच्या या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की सायलीने प्रियाला चांगली सद्दल घडवलेली असते आणि प्रियाने अर्जुनची साथ देत पूर्ण घराला चांगलंच सुनावलेलं असतं. अर्जुनच्या एका आलेल्या अश्रूमुळे आता सायलीने सगळे तिच्या संस्कारांना मागे टाकत प्रियाला पूर्णपणे सुनावण्याचं आता ठरवलेलं असतं. त्यामुळे आता कितीही काहीही झालं तरीही आता अर्जुन आणि सायली हे खरे आहेत हे पूर्ण कुटुंबाने मान्य केलेलं असतं. आणि प्रतापने देखील त्यांची साथ देऊन पूर्ण कुटुंबाला म्हणजे तन्वीला, त्याचप्रमाणे पूर्णाजी आणि कल्पना दोघींनाही अगदी गप्प गार करून टाकलेलं असतं. आणि सरळ सरळ सायली आणि अर्जुनला त्याने पाठिंबा दर्शवलेला असतो. म्हणून सायली आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. परंतु पूर्णाजीला आता काहीच कळायला मार्ग नसतो. तिलाही हेच माहीत असतं की किती काही झालं तरी माझा मुलगा प्रताप याचीच मला साथ दिली पाहिजे. आणि काल आलेली तन्वी हिला न जुमानता आता तीही तिला बोलून दाखवते की केवळ तू प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून आम्ही तुझ्या चुका नाकारू शकत नाही. तू लाडकी आहेस ते ठीक आहे, परंतु तुला प्रत्येक वेळा आम्ही पाठीशी घालणार नाही. म्हणून कुठेतरी प्रियाचा इगो हर्ट झालेला असतो. आता घरातले कोणीही तिच्या बाजूने नसते आणि म्हणूनच प्रिया ठरवते की आता या सायली आणि अर्जुनचा ना मला चांगलाच बदला घ्यायचा आहे. किती काही झालं तरीही त्या मधुभाऊला प्रोटेक्ट करतात ना, आता मी या मधुभाऊला सोडणार नाही. म्हणून ती आता महिपतशी सगळ्या गोष्टी बोलून घेण्याचं ठरवते. कारण किती काही झालं तरीही जोपर्यंत मधुभाऊला अडकवणार नाही तोपर्यंत सायलीला त्रास होणार नाही. आणि सायलीने आज जी काही माझ्या कानाखाली मारली ना ती चपराक आता मी तिच्याच कानाखाली वाजवणार आहे. तिला कानाखाली न वाजवता मला झालेला त्रास पाहायचा आहे. म्हणून आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जेव्हा शांत असतात तेव्हा मात्र प्रियाच्या डोक्यामध्ये एक वेगळंच कारस्थान शिजू लागतं. आता सायली ही अर्जुनला समजावते की अर्जुन सर, तुम्हाला काहीच वाटून घेण्याची गरज नाही वाईट, कारण घरातले प्रत्येक जण हे आपल्या बरोबरीने आहेत. म्हणून कुठेतरी सायली आणि अर्जुन यांना मनाला खरंच खूप चांगलं वाटतं. कारण किती काही झालं तरीही सुभेदार कुटुंब पूर्णपणे अर्जुन सायलीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले असते. आता एका बाजूने अर्जुन आणि सायली यांना पूर्णपणे माहीत पडलेलं असतं की ही जी प्रिया आहे ती आता अशी गप्प बसणार नाही, कारण ती नागिन आहे आणि ती विषारी नागिन असल्याने ती दंश करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. हे सगळं आता अर्जुन आणि सायलीला माहीत असतं. त्यामुळे सगळ्या बाजूने ते त्या गोष्टीसाठी तयार असतात. तरी ते तन्वी गेल्यानंतर देखील प्रतापने कल्पनाला आणि पूर्णाजीला पूर्णपणे ठामपणे नकार दिलेला असतो तन्वीची साथ देण्यासाठी. तिच्या रूममध्ये कोणी तिची मनधरणी करण्यासाठी जाणार नाही. स्पेशली कल्पना, तुला सांगतोय मी, कारण तू तुझी लाडकी सून म्हणून तिच्याकडे जाशील, परंतु तू तसे करायचे नाहीस. आता कल्पनालाही प्रतापने चांगलंच कोंडीत धरलेलं असतं. इतके दिवस सायलीला म्हणजे सायलीशी चांगलं बोलताना प्रतापला ती अडवत असते आणि ती कोंडीत धरते, परंतु आज मात्र प्रतापने चांगलेच कल्पनाला कोंडीत धरलेले असते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी तिची हालत झालेली असते. परंतु मनाला माहीत असतं की किती काही झालं तरीही सायली ही कधीच चुकू शकत नाही. तर मित्रांनो, दुसरीकडे इथे दामिनी आणि महिपतने एक मोठा प्लॅन रचलेला असतो. कारण ज्या प्रकारे हरीशचा खून केला आहे हे सगळं जेव्हा महिपत त्याला सांगतो तेव्हा सगळ्या गोष्टी तो अगदी आनंदाने रचून सांगतो. आणि जो हरीशचा मृतदेह आहे ना तो मी एका ठिकाणी ठेवलाय असं विचारल्यावर मात्र दामिनीला मोठा धक्का बसतो. दामिनी म्हणते की बापरे, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय आणि तुम्हाला काहीच वाटत नाहीये. तेव्हा मग ती म्हणते की मग तुम्हाला एक मृताच्या टाळूवरचं लोणी खातात हे माहिती आहे का? तेव्हा मग आता तो म्हणतात की हो बाबा, त्या शाळेतल्या मुलींना मला काही माहिती नाही, तुम्ही मला काय म्हणायचा प्रयत्न करताय ते मला जरा नक्की सांगा. दामिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही जो मृतदेह आहे ना तो मृतदेह एक काम करायचा आहे,
आश्रमामध्ये नेऊन ठेवायचा आहे. तेव्हा मग तो घाबरतो आणि म्हणतो की आश्रमामध्ये? मग ती सांगते की हो, तो मृतदेह तुम्हाला आश्रमातच ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टी ज्या आहेत की त्या मी नंतर अपडेट करेनच, परंतु मला या गोष्टीमध्ये मधुभाऊंना अडकवायचं आहे. तेव्हा मग त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय बोलताय काय तुम्ही मॅडम? तेव्हा ती म्हणते की हे सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या करावं लागणार आहे. तुमची माणसं असतील त्यांना व्यवस्थित हे काम करायला सांगायचं. आता महिपतला तिने सांगितल्याप्रमाणे तो सगळं करायला तयार झालेला असतो, कारण मधुभाऊंवर ती सगळी केस पुन्हा टाकायची असते आणि पुन्हा एकदा त्या केसची दिशाभूल करायसाठी त्याला अडकवायचंच असतं. म्हणून आता हे सगळं दामिनीने पूर्ण ठरवलेलं असतं आणि दामिनी ही पाळगावकर नावाच्या तिच्या एका टिपरला बोलावते आणि पोलिसांना आणि मीडियाला मधुभाऊंच्या घरी जायचंय, म्हणजेच कुठे जायचंय हे सगळं मी सांगते. त्या माणसाने एक खून केलाय आणि अशी खळबळजनक बातमी सगळीकडे पसरवायची आहे, जेणेकरून त्या माणसाला पोलीस नेलं पाहिजेत आणि जे काही पुरावे आहेत ते घटनास्थळी असतील, परंतु तू तुझं काम करायचं आहे. तेव्हा मग तो पारगावकर हे काम करायला तयार होतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त मला पत्ता सांगा, त्या ठिकाणी मीडिया अरेंज होऊन जाईल. मग अशा प्रकारे दामिनीनेच ही सगळी बातमी पसरवलेली असते की हा जो खून आहे तो हरीशचा खून हा महिपतने न करता तो खून मधुभाऊने केला, अशी मोठी त्याच्यावरती आरोप त्याला टाकायचे असतात. म्हणूनच आता दामिनीच्या म्हणण्याप्रमाणे सगळे मीडियावाले हे अर्जुनच्या घरावर हल्लाबोल करतात आणि हाय हाय मधुकर पाटील, हाय हाय अशा मोठ्या मोठ्या घोषणा देत आता तिथे माणसं आलेली असतात. आणि त्यानंतर मग आता अर्जुनला धक्काच बसतो की हे नेमकं काय आहे. तेव्हा सायली धावत धावत येते आणि म्हणते की अर्जुन सर बघा, आपल्या दारामध्ये मीडिया आणि पोलीस दोन्ही आलेत, नेमकं काय घडलंय? आता अर्जुनला धक्का बसतो. तो विचार करतो की हे सगळं कसं काय, म्हणजे मीडियावाले आणि पोलीस आमच्या दरवाजावर? तेव्हा मग आता ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की हो मिस्टर अर्जुन सुभेदार, जे मधुकर पाटील यांना तुम्ही तुमच्या घरी ठेवून घेतलंय त्यांना आम्हाला एका खुनाच्या संदर्भात अटक करायची आहे. तेव्हा अर्जुनला कळतच नाही की नेमका कोणता खून, काय नवीन नवीन हे सगळं काय चालू आहे त्याला काहीच कळत नाही. तेव्हा मग आता पोलीस इन्स्पेक्टर त्यांना जे अटकेचे पेपर्स असतात ते पेपर्स दाखवतात, अटक वॉरंट, आणि म्हणतात की हे बघा हे आमच्याकडे यांच्या विरोधात वॉरंट आहे, त्यामुळे आम्ही काहीच तुम्हाला बोलत नाही, हे वॉरंटीच तुम्हाला सगळं काही सांगेल. आता पोलीस जे असतात ते मीडियाला पुढे जाण्यापासून पूर्णपणे थांबवत असतात आणि अर्जुनची बदनामी करणं हेच त्याच्या मागचा उद्देश असतो. तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की प्लीज मिस्टर अर्जुन सुभेदार, जे काही तुम्हाला मांडायचं आहे ते तुम्ही कोर्टात मांडा, आता तुम्ही काहीच बोलू नका. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की हो पण इन्स्पेक्टर साहेब या गोष्टी आमच्यासाठी अगदी नकळत आहेत, म्हणजे एखादा खून होतो तो आश्रमात आणि मला कळत नाही, मला काहीच होत नाही, म्हणजे समजत नाही नेमका गोष्टी काय चालू आहेत ते. त्याच वेळेला इथे आता पोलीस म्हणतात की ते तुम्हाला नंतर कळेल, परंतु आता आम्हाला यांना अरेस्ट करून घेऊयाला जावंच लागेल. तेव्हा अर्जुन त्यांच्यासाठी 15 मिनिटं मागतो, परंतु ते द्यायला तयार नसतात. जर मी तुम्हाला 15 मिनिटं दिली तर असं होणार की मी तुम्हाला मिसळलेलो आहे किंवा मी तुमच्यासाठी काहीतरी काम करतोय असं लोकांना वाटण्याची शक्यता आहे, शक्यतो मीडियावाल्यांना. म्हणूनच आता तुम्ही एक काम करा, तुम्ही नंतर काय ते बघा. आता मात्र अर्जुन पूर्णपणे थकतो, विचार करतो की हे सगळं काय चाललंय माझ्या बाबतीत, या केसचा निकाल लागतोय तोवर एक नवीन वळण. सायली म्हणते की प्लीज अर्जुन सर काहीतरी करा, नाही नेमकं सगळं काय आहे. आता ती पूर्णपणे घाबरलेली असते. मग त्यावर आता घरातले सगळेजण मान खाली घालून असतात, कारण पुन्हा एकदा घरात पोलीस आले असतात, त्याप्रमाणे मीडियावाले सगळ्या सुभेदारांची ते नाचक्की केली जात असते. त्यामुळे प्रताप आणि पूर्णाजी दोघेजणही अगदी मान खाली घालून तिथेच उभे असतात आणि पूर्णाजीला कळत नसतं की हे नेमकं सगळं काय चालू आहे. अर्जुन अरे असे आणखी किती वेळ या माणसासाठी या घरात पोलीस येणार आहेत. आता प्रियाला जे काही सगळं हवंय तेच घडत असतं. प्रिया विचार करते की हे पाठ मला काल हे लोक कानाखाली वाजवत होते, मला सुनावत होते काय, आता मात्र यांना हे सगळं घडलंच पाहिजे, या सुभेदारांची नाचक्की झाली पाहिजे, शिवाय हा मधुकर पाटील जेलमध्ये गेला पाहिजे, तेव्हाच सायलीचा बदला मी पूर्ण करू शकेन, असं प्रिया आता विचार करत असते. कारण महिपतला मदत करण्याचं काम म्हणजेच मधुभाऊंसाठी मधुभाऊंचाच पुरावा तिकडे ठेवण्याचं काम हे प्रियानेच केलेलं असतं. म्हणून ती अगदी खूप आनंदात असते, कारण तिच्या हातून एक मोठी गोष्ट घडलेली असते. महिपतने जे काही मधुभाऊंचा पुरावा एव्हिडन्स म्हणून तिकडेच ठेवलेला असतो, त्यामुळे आता मधुभाऊंचं जे पेन असतं ते पेन तिकडे पडल्यामुळे एक मोठा खुलासा हा मधुभाऊंच्या बाबतीतच प्रियाने करण्याचं ठरवलेलं असतं. तर इथे मीडियावाले विचारत असतात की नक्की काय चालू आहे, म्हणजे आम्हाला अटक म्हणजेच तुम्ही मधुकर पाटील यांना अटक करताय. तेव्हा पोलीस हे त्याला घेऊन चाललेले असताना तितक्यातच चैतन्य धावत धावत येतो आणि चैतन्य म्हणतो की एक मिनिट प्लीज, एक मिनिट थांबा, मला जरा काहीतरी बोलायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब हे घ्या, हे आहेत अँटिसिपेटरी बेलचे पेपर्स.
आता असं म्हटल्यावरती सगळेजण बघायला लागतात. मीडियावाले पुन्हा एकदा फोटो जोरजोरात खेचू लागतात. तेव्हा आता मधुभाऊंच्यासाठी जे पेपर तयार केलेले असतात, म्हणजेच अटकपूर्व जामिनाचे ते पेपर्स आता सगळीकडे दाखवले जातात. आणि मग तेव्हा इन्स्पेक्टर साहेब गप्प होतात. ते म्हणतात की हे तुम्ही बेलचे पेपर्स तयार केले आहेत ते तात्पुरते आहेत, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की मधुकर पाटील तुमच्या विरोधात एकदम भक्कम पुरावे सापडले, त्यामुळे तुम्ही सुटणंही कठीण आहे. आता मधुभाऊ पूर्णपणे घाबरलेले असतात. चैतन्यने पेपर आणल्यामुळे तात्पुरता मधुभाऊंचा जे जेलमध्ये जाणं असतं ते थांबलेलं असतं. परंतु पोलीस, मीडिया सगळे काही दरवाजातून निघून गेलेले असतात. अर्जुनच्या मनात आता धोक्याची घंटा निर्माण होते. तो विचार करतो की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आज मधुभाऊंसाठी पुन्हा अटक, नेमका सगळा काय प्रकार आहे असा विचार डोक्यात त्याच्या सुरू असतो. सायली पण विचार करते की हो, मलाही काही कळत नाहीये की हे सगळं असं कसं, म्हणजे मधुभाऊंना अचानक अरेस्ट करण्यासाठी कसे आले होते सगळेजण, आणि या नवीन गोष्टीचं काय, कुठला मृतदेह काय. अर्जुन ठरवतो की नाही, मला आता तिथे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. पोलिसांकडून कुठले रिपोर्ट्स काय, फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं काही बघितलं पाहिजे. तेव्हा आता कसं बसं करून मीडियावाल्यांना पोलीस हे हकलवून लावतात आणि तिथे ब्रेकिंग न्यूज ही मात्र तर झालेलीच असते. आणि ही सगळी न्यूज आता दामिनी आणि महिपतपर्यंत पोहोचते आणि त्यांना हे सगळं पाहून खरंच खूप आनंद झालेला असतो. त्याच वेळेला इथे आता मधुभाऊंसाठी जे पोलीस आलेले असतात ते तसेच निघून गेलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी मधुभाऊंना चौकशीसाठी देखील बोलावलेलं असतं. त्याची जबाबदारी अर्जुनने आता घेतलेली असते. म्हणून आता तुम्ही इथून कुठेही हलू शकत नाही असं त्यांनी आता वॉर्निंगच दिलेली असते. अर्जुन स्वतः प्रॉमिस करतो की काळजी करू नका, मी स्वतः त्यांना घेऊन येईन उद्या चौकशीसाठी. आता मधुभाऊंना मात्र खूपच अडचण वाढल्यामुळे टेन्शन आलेलं असतं. एक केस सुटत नाही तोवर दुसऱ्या केसचा ससेमिरा मागे लागल्यामुळे मधुभाऊ आता टेन्शनमध्ये येतात की नेमकं सगळं माझ्या बाबतीत काय चालू आहे. आणि ते म्हणू लागतात की सयू बाळा, अगं हे काय आहे, म्हणजे किती नाचक्की सहन करावी लागते तुम्हाला माझ्यामुळे. अगं मी इथून घराबाहेर पडलोही नाही आहे आणि माझ्यावर कुणाचा आरोप, नेमकं हे सगळं काय चालू आहे मला खरंच कळायला मार्ग नाही. आता अर्जुन आणि सायली दोघंजणही मधुभाऊंना शांत करतात आणि म्हणतात की प्लीज तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. अर्जुन आणि सायली त्या केस संदर्भात आता बोलायला लागतात. अर्जुन म्हणतो की मला कळत नाहीये सायली की ह्या सगळ्या गोष्टी कशा घडल्यात ग, म्हणजे मधुभाऊ तर गेले काही दिवस घराच्या बाहेरच पडले नाहीत, मग हे सगळं कसं. सायली म्हणते की हो, या सगळ्या गोष्टी या आपण घरातले म्हणून तिकडे सांगू, परंतु आपल्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. अर्जुन म्हणतो की डोंट वरी, आता ना मी एक काम करतो, ते सगळे जी काही बॉडी सापडली आहे तिथे मधुभाऊंचं पेन सापडलंय बरोबर ना, मग आपण एक गोष्ट करूया नक्की की मधुभाऊंचे तिथे पेन कसं सापडलं किंवा काय सगळं झालं, या सगळ्या गोष्टींचा शोध मला घ्यायलाच हवा. आता एक प्रश्न आपल्याला सुटत नव्हता तोपर्यंत दुसरा प्रश्न निर्माण झालाय. आता त्याच्या मनात येत असतं की नक्कीच हा डाव महिपतचा वगैरे असू शकतोच, कारण तो स्वतः सुटण्यासाठी, लेकीला सुटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असेल. तरी ते दामिनी ही फोनवर तिला लक्षात येतं, तिचा जो माणूसच तो पारगाव करतो, म्हणतो की मॅडम तुम्ही सांगितलेले काम मी केलेले आहे, परंतु तिला कळतं की तिने केलेलं काम हे काही व्यर्थ ठरलंय, कारण मधुभाऊंना अटकही झालीच नाहीये आणि अर्जुनने मधुभाऊंना अटकपूर्व जामीन करून सोडवलंय. हे ऐकल्यानंतर आता दामिनीला राग येत असतो. ती म्हणते की शिट, म्हणजे आता काहीच घडलं नाहीये, परंतु कोर्टामध्ये मात्र मी अर्जुनला आणि त्या मधुभाऊला अडकवणार म्हणजे अडकवणार असं तिने ठरवलेलं असतं. तरी ते महिपत हा खूपच जास्त चिडलेला असतो, कारण त्याने जो काही प्रयत्न केलेला असतो तो प्रयत्न अयशस्वी ठरलेला असतो. कारण त्याने इतकं मोठं काम केलं, इतक्या गोष्टी ठरवल्या, अचानक रात्रीमध्ये जो मृतदेह आहे तो त्याचाच माणसाचा मृतदेह त्याने तिकडे आश्रमात ठेवलेला असतो आणि इतक्या सगळ्या गोष्टी या सगळ्या घडवून आणल्यामुळे, परंतु काहीच झालं नाही, तो मधुकर जेलमध्येच गेला नाही याचा त्याला आता शॉक बसलेला असतो. आणि त्यामुळे तो धक्क्यानेच म्हणतो की काय, तो मधुकर पाटील हा जेलमध्ये नाहीये. आणि मग तो डोक्याला हात लावतो की इतकं सगळं मी घडवून आणलं त्याचं काय झालं. म्हणून दामिनी आणि तो एकमेकांना आता दोष द्यायला लागतात. परंतु चैतन्याचे आता अर्जुन आभार मानतो आणि म्हणतो की बरं झालं चैतन्य, परंतु मला सांग, ही तू बेल पेपर्स कसे अचानक करून आणलेस तयार. तेव्हा चैतन्य सांगायला लागतो की अर्जुन, अरे ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरलेली होती, म्हणूनच लवकरात लवकर जेव्हा न्यूजवर ही बातमी समजली त्याच वेळेला मी तिकडे बेलचे पेपर्स तयार करायला सुरुवात केली होती, कारण मला माहीत होतं या क्षणाची तिथे गरज असणार आहे. तेव्हा मग अर्जुन हा चैतन्याचे आभार मानतो आणि म्हणतो की खरंच तू खूप महत्त्वाचं काम केलंस आज, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता. तर आता अर्जुन हा जिथे खून झालाय तिकडे पोचलेला असतो आणि
आणि तिथे पोहोचल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो. चैतन्य हा पोलिसांसोबत आणि अर्जुनसोबत तिथे पोहोचतात, दोघंजणही असतात. तेव्हा अर्जुन तिकडे जातो तर तिथे त्या ठिकाणी आश्रमामध्ये अगदी कुजल्यासारखा वास येत असतो. कारण जो मृतदेह सापडलाय तो पोलिसांनी तर म्हणजे घेऊन गेलेले असतात, परंतु तिकडे जे क्लीन करायचं असते ते क्लीन गेलेलं नसतं. म्हणून इथे त्या दोघांनाही जरा त्या वासाचा त्रासच होत असतो. परंतु अर्जुन म्हणतो की जर खून आत्ताच आला असेल या दिवसामध्ये तर मग हा वास आता इथे कसा काय, म्हणजे इथे एखाद्या बॉडी कुजल्यासारखा वास येतोय असं अर्जुन तिथे बोलत असतो. परंतु आता इथे सायली मात्र खूप टेन्शनमध्ये असते. मधुभाऊंना एका केसमधून सोडवत नाही तोपर्यंत दुसऱ्यामध्ये अडकायला लागलेलं असतं, म्हणून ती जास्तच टेन्शनमध्ये असते. आता काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. महिपत मात्र ठरवतो की आता दामिनी ही काही गप्प बसणार नाही, त्या मधुभाऊलाही सगळ्या गुन्ह्यामध्ये अगदी परफेक्ट अडकवणार आहे. परंतु अर्जुनने आता खुलेआम चॅलेंज महिपतला दिलेलं असतं की काही झालं तरीही तुझे हे जे काही डावपेच आहेत ना ते मी यशस्वी होऊ देणार नाहीये. कारण जे तू माझ्या वडिलांवर आरोप करतोयस मधुकर पाटलांवर, ते सगळे चुकीचे आहेत. हे सगळं मी कोर्टात सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता कोर्टची केस चालू झाल्यानंतर मधुकर पाटील हे खुनी आहेत आणि खून केलाय हे सगळं जेव्हा कोर्टात चित्र उभं केलं जातं, दामिनी ते चित्र अगदी परफेक्टली उभं करते आणि माय लॉर्ड हा खून हा मधुकर पाटील यांनी केलाय, कारण त्यांच्या काही वस्तू तिथे सापडल्यात खुनाच्या दरम्यान, म्हणूनच मग हा खून त्यांनी केलाय असं ती तिच्या शब्दात बोलून मोकळी होते. आणि ते सगळं माय लॉर्ड म्हणजे जे जज साहेब असतात ते नोट डाऊन देखील करून घेतात की दुसऱ्या पक्षाचे काय बोलणे आहे. आता दामिनी हे सगळं अगदी ठोसपणे सांगून मोकळी होते की हा जो खून आहे हा दुसरा खून हा मधुभाऊंनी केलाय. हा माणूस कुणी आहे आणि एक नाही तर असे 2 खुनी माणसाने केले, त्यामुळे त्यांना जेल व्हावी आणि फाशीची शिक्षा व्हावी असं ती बोलण्याचा प्रयत्न करते. आणि महिपत आणि त्याची मुलगी हे कसं इनोसंट आहे हे तिकडे दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु अर्जुन म्हणतो की 1 मिनिट मॅडम, तुम्ही बोलून चाललात की तिथे मधुभाऊंच्या काही वस्तू सापडल्यात म्हणून तो खून त्यांनी केलाय, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की माझ्याकडे काही कॅमेऱ्याचे व्हिडिओज आहेत किंवा काही गोष्टी आहेत जेणेकरून हे सिद्ध होतं की मधुकर पाटील हे जे तुम्ही खुनी म्हणताय ते आमच्या घरातून निघालेलेच नाहीयेत. म्हणजे आमचा जो बंगला आहे अन्नपूर्णा निवास तिथून ते निघालेलेच नाहीयेत, आमच्या घरातच ते राहतात. आणि तुम्ही म्हणाल की आम्हीच त्याची कबुली देते, तर असं काही नाहीये. आमच्या बाहेर CCTV फुटेज आहेत, कॅमेरेज आहेत घराच्या बाहेर, बंगलोच्या बाहेर, तिथूनही तुम्ही बघू शकता, चेक करू शकता जर तुम्हाला डाऊट येतोय तर. आणि तसे CCTV फुटेज मी आणले देखील आहेत आमच्या म्हणजेच घराचे, जिथून स्पष्ट दिसतंय की कुठेही मधुकर पाटील हे गार्डनच्या बाहेर म्हणजेच आमच्या घराच्या बाहेर निघालेले नाहीयेत. आता त्याशिवाय मधुकर पाटील हे इनोसंट आहेत ह्याच्यासाठी आणखी एक पुरावा अर्जुन म्हणतो की जो मृतदेह सापडलाय ना तो खरं तर तिथे मारलाच गेला नाहीये. हा मृतदेह बाहेरून आणून तिथे आश्रमात ठेवला गेलाय. हे ऐकल्यावर कोर्टात एक प्रकारची खळबळ माजली जाते की मृतदेह बाहेरून मारलाय आणि आतमध्ये आणून ठेवलाय. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट समजली आहे, जेव्हा ही आश्रमाची केस सुरू होती तेव्हा पोलिसांनी आणि मी एक गोष्ट मात्र ठरवली होती की तिथे कॅमेरा लावायचा, आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती. जेव्हा एक खुनाचा प्रकार घडला पुन्हा तसं काही होऊ नये म्हणून आश्रमाच्या बाहेर आम्ही एक मोठा कॅमेरा लावून ठेवला होता, जो कोणालाही माहीत नव्हता, तो फक्त पोलीस आणि मलाच माहीत होता. त्यामुळे आता त्या कॅमेऱ्यातून मला स्पष्ट दिसतंय की जे कोणी आहे काही लोक आहेत जे मृतदेह बाहेरून आणून आश्रमात ठेवतायत, परंतु त्यांच्या तोंडाला बांधलं गेल्यामुळे ती लोक कोण आहेत हे समजून येत नाहीये. आणि जर मृतदेह हा बाहेरून मारून जर तिथे ठेवला गेला असेल तर यावरून म्हणजे कसं सिद्ध होईल की मधुभाऊंनी हा खून केलाय. या 2 गोष्टींच्या आधारावर मी हे सिद्ध करू शकतो की हा खून मधुभाऊंनी केलेलाच नाहीये. त्याशिवाय जे काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आहेत हे सांगतात की या माणसाला 3 महिन्यापूर्वी मारलं गेले. याचे फॉरेन्सिकचे डेट आणि डेट यावरूनच लक्षात येतंय की हा मृतदेह हल्लीचा नाही आहे. आणि मी जेव्हा आश्रमात गेलो होतो त्यावेळेला तिथे कुजलेला वास येतो. याचा अर्थ ही बॉडी ही कुठेतरी कित्येक दिवस होती आणि त्यानंतर ही बॉडी इथे आश्रमात आणून ठेवली गेली. असं म्हटल्यावर आता इथे महिपतला स्वतःच्या समोरच जेल दिसायला लागते, कारण महिपतला अर्जुनने आता चांगल्याच प्रकारे अडकवून टाकलेलं असतं. आता अर्जुन हा मृतदेह महिपतच्याच माणसांनी कशा प्रकारे आश्रमात आणून टाकलाय आणि यात मधुभाऊ इनोसेंट आहेत हे प्रूफ केल्यानंतर कोर्टात एकच प्रकारची आता खळबळ माजणार आहे. आणि एका गुन्ह्यामधून सुटता आता पुन्हा एकदा महिपत दुसऱ्या गुन्ह्यामध्येच अडकून जाणार आहे.
अर्जुन या प्रकरणाची पूर्णपणे खोल चौकशी करून महिपतला तर अडकवणार, त्याचप्रमाणे दामिनीचा हा जो काही प्लॅन आहे हा प्लॅन देखील तिने वर्क केला, म्हणजेच तिने कोर्टामध्ये खोट्या गोष्टी निर्माण करून खोट्या गोष्टी करून आपली जे न्यायालय आहे त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून आता दामिनीलाही तो फार मोठा धक्का देणार असतो आणि आता अर्जुन हे सगळं पुढे कसं करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.